आज सकाळी असं तुळशीजवळ दिवा लावला आणि बलटा पुसून स्वच्छ केला, तिथे रांगोळी काढायला आणि असं देवघर साफ करायला काढलं. म्हटलं आज गुरुवार आहे ना, तर सगळं देवघर साफ करते आणि स्वच्छ असं मस्त सगळं काढलं होतं. तोरणासहित तोरण काढलं, धुवून वाळत घातलं आणि कापड पण चेंज करते म्हटलं देवाच्या खालचा. अशी लक्ष्मी आहे माझ्याकडे, तर अशी ठेवत असते मुखवटा लक्ष्मीचा, ते उतरंडीवर ठेवत असते. अशी तुळशीच्या समोरात रांगोळी काढत आहे. रांगोळी काढून घेते म्हटलं पहिले, मग आवरते. रांगोळी काढली, रांगोळी काढत होती तर बाजूला लीना पण, माझी फ्रेंड लीना बाजूला राहते, ती पण रांगोळी काढत होती अंगणात. तर बसलो गप्पा करत आणि मला वेळ झाला मग पूजेला. मग आता पूजा करते म्हटलं, रांगोळी झाल्यावर मग पूजा करायला आली आणि करते आता पूर्ण. देव बघा सगळी डायनिंग टेबलवर काढले आणि आता हा कापड चेंज करते. हा कापड बघितला पण खूप मोठा होता तिथं, मग अर्धा केला आणि खाली पाटाच्या खाली पण आणि पाटावर पण टाकला तो. आणि हा कापड पूनमने आणि वहिनीने मला हळदी कुंकवाला दिला होता, आज वापरला. मग तो भांडे पण साफ करून घेतले. अशी करते. आता झाली पूजा. आता देवांना हे करते, कपडे घालते, कपडे आणि हार घालते. हे बघा असं स्वच्छ आता मस्त दिसत आहेत. मग अशी डाळले होते हार घालायचे. छान पूजा झाली. पूजा झाली की असं शांत वाटते मस्त घरामध्ये. स्वच्छ झाले बघा सगळे. तोरण पण लावल्यानंतर, पूजा झाल्यानंतर लावले ते सुकल्यावर. अशी मस्त बाहेर रांगोळी, असं प्रसन्न वाटत होतं मस्त घरामध्ये. धूप आणि हे बघा तोरण पण लावले, नंतर पूजा झाल्यानंतर लावले तोरण. सगळं साफ केलं होतं. छान मस्त वाटत होतं, प्रसन्न. हे बघा रांगोळी. आता स्वयंपाक करते. स्वयंपाक केला काय करते ते पण दाखवेल तुम्हाला. चला मग, भूक लागली होती पूजा झाल्यावर, मग म्हटलं पटकन असं काहीतरी बनवते. स्वयंपाकात मटकी होती तर मग म्हटलं चला मटकी करते आणि चपात्या करते थोड्याशा. तर मटकी उकडायला ठेवली, उकडली की लवकर होती ना. एक शिट्टी आणायची फक्त, जास्त शिजत नाही. मग एका शिट्टीने लवकर होते. मग ती मटकी उकडून घेतली आणि एका साईडला मग म्हटलं चपात्या टाकते. चपात्या पण दुसऱ्या साईडला, चपात्या एका साईडला मटकी फोडणी देत होती आणि दुसऱ्या साईडला चपात्या केल्या. हळद, तिखट, मीठ काढून घेतलं. टोमॅटो आणि हे कांदा चिरला. मग म्हटलं आता फोडणी देऊन देते पटकन. कढई ठेवली आणि आलं लसूण पेस्ट ते टाकलं. मोहरी तडल्यावर मग कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट होती थोडीशी, ती असं टाकलं आणि हळद, तिखट, मीठ चवीपुरतं टाकून त्यामध्ये तिखट जळू नाही म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि एक उकळी येऊ दिली. 2 मिनिट असं होऊ दिलं ते टोमॅटो, आणि त्यामध्ये मग मटकी टाकली आणि उकळी आली काय झालं, उकळी येऊ द्यायची एक आणि रेडी. मग दुसऱ्या साईडला चपात्या पण टाकल्या, कोथिंबीर टाकली. दुसऱ्या साईडला चपात्या टाकल्या. भूक लागली होती खूप, गुरुवार होता. आणि मस्त झाली बघा मटकी. असं ताट वाढलं, मग लिंबू, लोणचं, सलाद, मटकीची भाजी. हे बघा थाली. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. हॅपी कुकिंग.